नमस्कार सर्वांना. अत्यंत आनंदाची अशी बातमी सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत घेऊन आलेलो आहोत. भरपूर दिवसापासून शेतकरी ज्या योजनेसाठी प्रतीक्षित होते आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी मला ही विचारपूस केलेली आहेत. अशी कोणती योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि भरपूर दिवसापासून सर्व शेतकरी ज्या योजनेची अतिशय उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशीच योजना सुरू होणार आहे 15 ऑगस्ट नंतर. कोणती योजना आहे, काय पात्रता आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे जर चॅनलला पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. तर चला बघूया कोणती योजना आहेत. तर ज्या शेतकऱ्यांना गाई म्हशीसाठी अनुदान, गाई म्हशी घेण्यासाठी अनुदान हवं होतं आणि त्यांना ऑनलाईन अर्ज करायचे होते, म्हणजेच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, या योजनेचे बऱ्याच शेतकऱ्यांना फॉर्म भरायचे होते. गाई म्हशी घेण्यासाठी शासनाकडून अनुदान भेटत होतं. त्याच्यासोबत कुट्टी मशीन असेल, कडबा चारा यासारख्या गोष्टींना शासनाकडून अनुदान भेटणार आहेत. तर त्याचे ऑनलाईन अर्ज 15 ऑगस्ट नंतर सुरू होणार आहेत. बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षित होते. बऱ्याच सोशल मीडियावर सध्या खूप सारे व्हिडिओ व्हायरल होत होते, पण ऑनलाईन अर्ज जी वेबसाईट होती ती ऑनलाईन अर्जाची वेबसाईट सुरू नसल्यामुळं शेतकरी संभ्रमात होते. कारण शेतकरी बऱ्याच युट्यूब चॅनलवर, बरेच सोशल मीडियावर व्हिडिओ तर बघत होते. सोशल मीडियावर शेतकऱ्यांना वाटत होतं की ही योजना सुरू आहेत, पण ही योजनेचे डॉक्युमेंट कोणते लागतात, कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा. ऑनलाईन जर CSC सेंटरवाल्यांना विचारलं तर ते सांगत होते की अर्ज अजून ऑनलाईन वेबसाईट बंद आहे. तर त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार होत होता की आम्हाला या योजनेचा अर्ज करायचा आहे. TV मध्ये एवढ्या पंकजाताई मुंडे एवढ्या ऑनलाईन एवढी माहिती देत आहेत, व्हिडिओमध्ये सांगत आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत एवढी सोशल मीडियावर एवढी चर्चा सुरू आहे, एवढं शेतकऱ्यांसाठी जागरूकता तयार करत आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनण्यासाठी, शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून मिळण्यासाठी गाई म्हशीसाठी अनुदान दिले जात आहेत. आणि एवढी चांगली योजना जेवढे सारे शेतकरी प्रतीक्षित होते त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. 15 ऑगस्ट नंतर तुम्हाला सुद्धा तुमचा गाई म्हशीसाठी अनुदानाचा अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत. तर जर तुम्ही गाई म्हशीसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट सर्वप्रथम तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचे आहेत. कारण 15 ऑगस्ट नंतर लगेच तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर कोणकोणते डॉक्युमेंट लागतात चला आपण जाणून घेऊ. तर यासाठी शेतकऱ्यांना आपलं आधार कार्ड लागणार आहे. त्यासोबतच तुम्हाला 7/12 उतारा, आटा उतारा हे सुद्धा लागणार आहे. तुमच्या नावावर 1 एकर किंवा 1 एकर पेक्षा जास्त जमीन तुमच्या नावावर असणं आवश्यक आहे. त्या शेतीचा तुम्हाला 7/12 आणि आटा सुद्धा लागणार आहे. त्यासोबतच तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. तुमचं जर तुम्ही SC ST इतर कॅटेगरीत असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र लागणार आहेत. त्यासोबतच तुम्ही पशुसंवर्धन विभागामध्ये पशुसंवर्धन प्रशिक्षण घेतल्याचं असल्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यासोबतच तुमचं जे जवळचे पशु चिकित्सक आहे तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला त्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला आणायचं आहे. त्यासोबतच तुम्ही मागील 2 वर्षापासून जे दूध संकलन करताय, जिथं दूध घालताय तर त्या दूध घालण्याचं स्टेटमेंट वगैरे, तेथील सही शिक्का ते सुद्धा तुम्हाला यासोबत लागणार आहेत. आणि यासोबतच आणखी काही डॉक्युमेंट लागू शकतात जे आपल्याला ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्याला समजणार आहे. तर हे सुद्धा डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याकडे तयारीत ठेवा. जसंही तुमचा ऑनलाईन फॉर्म सुरू होतील तर आपण ऑनलाईन फॉर्म भरण्यासोबतच तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात सविस्तर तीही माहिती देणार आहोत. तर बघा, ज्या प्रतीक्षित असे शेतकरी होते, मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना या योजनेचा ज्याही शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म
15 ऑगस्ट नंतर सुरू होणार आहेत, तर तसे फॉर्म सुरू झाले तर आपण ऑनलाईन फॉर्म लवकरात लवकर करून घ्या. त्यानंतर जे शेतकरी यामध्ये पात्र राहतील, ज्या शेतकऱ्यांचा पात्र ठरेल, तर त्या शेतकऱ्यांना ती रक्कम आहे ती रक्कम भेटणार आहे, ते अनुदान आहे तर ते अनुदान भेटणार आहे. तर तुम्हाला जर या योजनेसंदर्भात काही अडचण असेल, काही जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्की कमेंट करा. आपण तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर देऊ, तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. यासारखेच अनेक नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो. त्यासोबत तुम्हाला या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. धन्यवाद.